परभणी महानगरपालिकेच्या स्वच्छता दूताच्या घरासमोर कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत असल्याचं दिसतंय। संकर्षण कराडे यांच्या वडिलांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकत पालिकेच्या कारभाराविषयी ताशेरे ओढले होते। घरासमोर मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याचं यावेळेला पाहायला मिळालं होतं आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी तय्यब पठाण यांनी घेतला होता। पाहूया। आपण आहोत परभणीच्या कादराबाद प्लॉट परिसरात। परभणी महानगरपालिकेचे जे ब्रँड अँबॅसेडर संकर्षण कराडे त्यांचं माझ्या मागे आपण घर पाहू शकता। त्यांच्याच घराच्या बाजूला तुम्ही पहा तर कचऱ्याचे कसे ढिगार साचलेले आहेत। कारण एक दिवस आधी त्यांच्या वडिलांनी प्रसार माध्यमांवर एक व्हिडिओ अपलोड करून महानगरपालिकेच्या कारभाराविषयी ताशेरे ओढले होते। कारण इथं कचऱ्याचे ढिगार साचल्यामुळे दुर्गंधी पसरू लागली। इथं जनावर येऊन काही खात आहेत व इतर नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो। या सर्वांविषयी आम्ही महापालिकेच्या आयुक्तांशी कॉल केला तर त्यांनी सुट्टीवर असं आम्हाला सांगण्यात आलं व आम्ही जो परभणी महानगरपालिका स्वच्छताचे जे अधिकारी त्यांच्याशी आम्ही कॉलवर फोन लावून चर्चा केली तर त्यांनी उडवाउडीच्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर दिले। जर परभणी महानगरपालिकेच्या स्वच्छतेचा ज्यांनी वेढा उचलला आहे त्यांच्याच घरासमोर जर असा कचरा साचत असेल तर बाकी परभणी जिल्ह्याचा हाल काय असेल हे तुम्ही पाहू शकता। तय्यब पठाण, लोकशाही मराठी, परभणी। शहरात जागोजागी फक्त कचरा दिसायले। म्हणजे जगात आपला तसं मन मशहूरच आहे, जगात जर्मनी, भारतात परभणी आणि सर खड्ड्यात गेली परभणी, खड्ड्यात तर गेली परभणी आणि कचऱ्यात पण परभणी गेली आता। आणि ह्याची म्हणजे फक्त कारण काय तर मनपा प्रशासन जबाबदार आहे। कारण काय ते डम्पिंग ग्राउंड पूर्ण ओव्हरफ्लो झालेले आहे, त्यांच्याकडे व्यवस्था आहे नाही। त्यांनी तात्काळ त्या डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा हे लोकांच्या उद्रेक काय थांबणार नाही। नंतर हे सर्व कचरा उचलून मनपाच्या दालनात आम्ही आणून टाकणार आहे। उघड्यावरचा कचरा, उघड्यावर पडणारा कचरा हा जनतेनेच आवाहन करायचं आणि नगरपालिकेने बसून फक्त पगारी घ्यायच्या, हे चालू आहे। आज तुम्ही बघून घ्या जशाला तसा कचरा वाढलेला आहे। कोण मेसेज केला तुम्हाला? हा सीओ ने सहाय्यक आयुक्त सीओ आहेत हो। आणि इथं इतकी रोगराई वाढेल, उद्या आजारी पडतील लोक, याचा त्यांना काहीही म्हणजे ताळतंत्र नाहीये त्यांचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।